वन विभागाने अचानक बंद केलेल्या पायवाटेमुळे सुमारे 400हून अधिक कुटुंबांची मोठी गैरसोय झाली होती। गेली 60 वर्षे या मार्गाचा वापर नागरिक, रुग्णवाहिका, शाळा, बस, अग्निशामक दल तसेच महानगरपालिकेची विविध वाहने करत होती। मात्र वन विभागाने गेट लावून हा मार्ग बंद केल्यानंतर शेकडो नागरिकांना पायी प्रवास करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांना प्रवेश मिळणं कठीण झालं होतं। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये लोकमान्य नगर पाडा 4 मधील रहिवाशांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली। नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून संबंधित वन अधिकाऱ्यांची थेट चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंती केली। ही चर्चा सकारात्मक झाली असून आवश्यक अटी शर्तीसह ही पायवाट लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचं स्पष्ट झालंय। सामान्य नागरिकाच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे। लोकमान्य नगरवासियांना दिलासा मिळावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहेत। जनसेवकाच्या जनसंवाद कार्यक्रमात RTI, शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग, आर्थिक फसवणूक इत्यादी विविध विषयांवरही नागरिकांनी निवेदन सादर केली। यावेळी सर्वांनी आमदार संजय केळकर यांचे आभार देखील मानले।